तर भावांनो, स्वागत आहे आपलं छानशा गोंडशा आणि प्यारशा ब्लॉगमध्ये. आता सध्या लागलाय ऊन बेकार लागले सध्या वाजत 10. ऊन तर लय बेकार लागा सुरू झाले ना. आम्ही आलो सध्या डोंगरात. कशासाठी आलो सध्या? आता उन्हाळा आहे म्हणजे आता सध्या रानमेव आणि टिंगाणा निसता खायची त्याची मजा. तर उन्हातानाच हिंडलं पाहिजे आणि हिंडायला म्हणजे पाण्याची बॉटल आणली आम्ही आता वर. कशासाठी आलो ते थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असतं ना आपण कायसाठी आलो. त्या आधी बघूत आहेत का नाहीत, त्यानंतर बघूत खायचं बीचं काय सापडतात का नाही. दोन्ही बिने करूच मस्त डोना करायला शिकवतो तुम्हाला मी. आणि मग खाऊ पिऊ आणि मस्तपैकी घरी जाऊ उन्हाच्या आधी. लवकर ऊन म्हणजे आता सध्या कमी ऊन आहे. ऊन वाढायच्या आधी आपल्याला घरी पोहोचायचं डबल वापस. हे असा काय डोंगर आहे मोठा. आणि आम्ही सध्या इकडल्या साईडला कमी झाडत इकडल्या साईडलाच एंट्री मारली आधी. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे टॉपची. आता बघू तिथे सापडले तर आहे ना, तर दुसऱ्या साईडने जावंच लागणार आहे आपल्याला. ह्या साईडला आहेत पण थोडे कमी जातात. पिकल्या जास्त नाहीत, काही पिकलेलेच काही नाहीत, कमी आहेत फक्त. आहेत पण कमी आहेत, गोड चांगले भारी आहेत. बघू सापडले तर हा. इथं काय आता डोना करायला लागे नाही, इथं खायचे आणि जिथं जास्त आहेत ना तिथं जाऊन डोना बिना करायचं. घरच्यासाठी न्यावं लागते ना. म्हणून दाखवतो कसे आहेत कसे आहेत असे म्हणजे. ह्या जागा काही जास्त पिकलेलेच नाहीत, मोठ्याला नाही तर लिहिले मोठ्या कळ्या असतात म्हणजे. हे कमी सध्या भारी खायला. तुम्ही असं रानबिवा तुम्हाला माहिती का नाही? तुमच्या इथं काय म्हणते का? आमच्या इथं करवंदच म्हणते, काय काळी माय म्हणते, काहीतरी काय म्हणते, त्याला नाव आहेत. तुमच्याकडे काय म्हणते कमेंटमध्ये सांगा आणि खायला या, स्वाद घ्या. पण लोकेशन चेंज आपण त्या कडेच्या साईडला होतो, त्या साईडला दुसऱ्या साईडला आलो. त्या साईडला म्हणजे लय कमी होते, आडमावत कमी करून होते, त्यामुळे आपल्याला काय भेटले नाहीत खायला. भावानं आपण मूव ऑन केलंय. आता इकडे सापडले तर हाय नाही म्हणजे सापडायचेच काही करून आज खाऊन जायचे पोट भरून. तुम्हाला आता पोरांना बिना स्नॅप बिप टाकावं लागतील ना. काही जण ब्लॉग बघत नाही त्यामुळे स्नॅप टाक ही दाहायचं वाटतंय. थांबा बघतो मग तो नंतर सांगतो तुम्हाला. पण लय अडचणीत ही बघा, लयच अडचणीत. तिकडे खाली आहेत करवंदन. ती माझी भाषा लय गावठी मराठी आहे त्यामुळे समजून घ्या. करवंदन सापडले भावांना थोडेफार, पण लय वरत. आणि आडमा बस थांबा इधर बी हाय लय मोठ्या आत. हे करून तिला बघावं लागतं आणि गोडत का कडू बिडू कसले ते वेगळे लागतात काही बघावं लागेल. ही फांडी डायरेक्ट खाली घेतो. आता पिकलेले कमी कच्चे जास्त थांबा त्या साईडला बघू आपण. आहेत थोडे बराच लई नाहीत. ज़्यादा नहीं मिला, थोड़ाच मिला. वो हमने खाया, अभी जा रहे हम नीचे. खाल्ले खायला करवंद बिरवंद. आणि आमच्या नशिबात काय आहे का नाही काय कळा ना मला. सापडावं लागेल ना, त्याशिवाय काय नशीब कळणारच नाही. फायनली सापडले आपल्याला बेकार करवंद म्हणजे फुल सापडलेलं. आता होय आता डायरेक्ट डोना करायचा आणि थेट घेऊन जायची डायरेक्ट. आता आम्ही त्या कोपऱ्या होतो, त्या कोपऱ्यावर डायरेक्ट इकडल्या कोपऱ्यावर पलीकडे गेलो त्यांना ही आलो. तिकडे हरणं आलेत पण दिसणारच नाही. आपला कॅमेरा एवढा खतरनाक नाही की त्यांनी दिसावं म्हणून. इथं करून आडमापच आता डोना करतो आणि डोना करून त्यात बरी तो मग तुम्हाला दाखवतो कशी करून तर कशी नाही. आधी तुम्हाला डोना करायची, पण डोना करायला मोठ्याला पान लागते. ते सापडत सगळे कवळे पानत आणि त्या साईडला मोठ्यालेत पण वर काढता येणार नाही. ही सापडलेत. आता तुम्हाला म्हणजे मोठा डोना करायचे ना, त्यामुळं पानं बी मोठ्याला पाहिजेत ना. इज्जत काळी इज्जत. हा दीपा भाऊ काढून राहिलाय. ओके आहे टॉपचं तर ते. भावांना आपण सध्या ट्रायपॉड सेट केलेलं आहे. आता बनायचं डोना. आणली तर पाण्याची बॉटल ही काय अर्धी संपलेली आहे, अर्धी बाकी आहे. आणि यात एकच तांबे बसतो, फक्त एक तांबे बसतोय. माझं पूर्ण लक्ष डोना होतं. डोना तयार करत होतो. एक वाऱ्याची जुळ काढून डायरेक्ट मोबाईलचं काम 25 केलं. डोना बनवण्यात बिझी होतं त्यामुळे काय मोबाईल काय जास्त लक्ष दिलं नाही. आणि ट्रायपॉडला सेट केला होता. एक वारा आल्यामुळे डायरेक्ट मोबाईलचं काम 25 झालं तर वाचता थोडा. कॅमेरा क्रॅक आली एक, एवढं काय नाही झालं. ओके भावांना आपला फायनली डोना झाला आहे. हे बघू शकता, दिसतंय का नाही काय माहीत झाला आहे पण ओके. बस एवढाच करायचा आला डोना. मोबाईल आमची चिरली, आमच्या फुटलाय मोबाईल. आता डोना तर झालं आपला बनवून. आता फक्त तोडायचं होते जाऊन करंद. आता मोबाईलचं काम आता 25 झालं वाचतं थोडक्यात. नाही तर काम ओके होतं आपलं. कॅमेरा साल्टी जात होती त्यामुळे ट्रायपॉडला एवढं उंचावर सेट केला नाही, थोडा शॉर्ट केला. आणि परत मोबाईलकडे लक्ष दिलं नाही जास्त. मी करंद तोडा गेलो. वर साईडला करवंद नव्हते त्यामुळे खाली साईडला होते, त्यामुळे खाली साईडला उतरायला गेलो. एक हातात काटा शिरला, त्याला काय असते पण होतच असते. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी मोटी बातें होतीच रहती है. ऐसा बोल के हमने चिर गया
आता तोडायचं तर चालते पण बाहेर काय निघता येईना. इतका प्रयत्न केला कसं तरी म्हणलं निघावं बाहेर आणि मेन म्हणजे माझ्या मोबाईलचा अँगल सेटच केला नव्हता. लक्षच दिलं नाही. एकदा तिथं घुसलं परत बाहेर निघता येईना, काटे टोचत होते. त्यामुळं काय मोबाईलचा अँगल सेट केला नाही, त्यामुळं खाली दिसतोय थोडा अँगल आणि बाहेर तर काय निघता येत नव्हतं. कसं तरी म्हणले निघावं. त्या साईडचे आपले करवंद झाले तोडायचे. आता आपल्याला बाहेरच निघायचं होतं. डायरेक्ट पायात काटा, बाहेर निघता येईना, काहीच करता येईना. त्यामुळं आधी डोना खाली ठेवला आणि मग प्रयत्न चालू केले. आधी हाताने काटाडी बिटाडी साईडला केली. म्हणलं काही करून इथून तर बाहेर निघायचं आणि हाताला काय लागून द्यायचं नाही, कारण की आपला दुसऱ्या दिवशी होता पेपर. करवंद खायची आणि पेपर द्यायचा, त्यामुळं नो रिक्स. भावान फायनल एवढे झालेत, एवढे दिसतानाच मला ह्यात एवढे झालेत. चालत खाली साईडने जास्तच, त्या साईडने आज तोडूच आणि फायनल नंतर दाखवतो. मोबाईल असा आडमाप गरज झाला आहे, काय शूट करीना व्हिडिओ. त्यामुळे आधी खाली जातो कसं तरी आणि तुम्हाला खाली जाऊन थोडीफार दाखवतो. नंतर गरम झाला बेकार मोबाईल, ह्याच्यावर काय बरत नाही. आणि सापडिले शेवटले हिंडलो पण शेवट सापडिलेच भावांनो. आता थोडेफार ते आंबटच काय गोडच. आता घरी जायचं मस्तपैकी मीठ टाकायचं आणि खायचे. लय प्रयत्न का म्हणजे हिंडलो सापडायला, शेवट सापडलेच आणि फुल भरून डोना चाललाय. आता मोठा डोना तयार केला, बारका नाही केला, मोठाच केला. आता घरी जाणे का आता खाल्लंय पिल्लंय फुल झालं मस्तपैकी. आता दुसरीकडे काय बघायची अपेक्षा नाही. आता निघायचं, आता घरी निघावं लागेल. घरून फोन येतात. मोबाईल असला गरम झाला, व्हिडिओज काय शूटर करीना, काहीच करीना. ती थोडं वेळ थांबावं लागतं, मग व्हिडिओ शूट करतोय मी. अजून मला स्नॅप टाकायचं राहिलेलं अवघडी. हा थोड्या वेळ तुम्हाला बोलतो. तर भावांनो, करवंद खाऊन पिऊन घरी घेऊन आता चाललोत. तर हा ब्लॉग एवढाच होता. तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भावाला प्रेम द्या आणि ब्लॉगला कमेंट करायला काही विसरू नका. जय बजरंगबली, जय श्रीराम.